जय भीम. मित्रांनो, वेळ कमी आहे आपल्याला आणि 10 मिनिटांमध्ये शेलुकर सर महापुरुषांचं काही म्हणजे कुठलाही इतिहास सांगता येत नाही. फक्त मी महापुरुषांचा 10 मिनिटांमध्ये तुम्हाला परिचय करून देतो. पुढच्या वेळेस मी येईन तर खूप बोलेन, कारण मी 3 कार्यक्रम आटपून आलो. 3 कार्यक्रम. त्रिमूर्ती चौक तिथं भाषण झालं, आमगावला भाषण झालं, चांदणी चौक भंडाऱ्याला भाषण झालं, तिथून मी इकडे आलो. असो काही असो, पण माझं प्रतिनिधित्व सरांनी केलं, मला खूप सुंदर वाटलं. मित्रांनो, जगामध्ये दुःख आहे, दुःखाला कारण आहे आणि त्याला उपाय पण आहे असे सांगणार आहे. आणि रसायनशास्त्राचे शोध, जीवशास्त्राचे शोध, भौतिकशास्त्राचे शोध, अनेक शोध लागले, पण मानवी मनाचा शोध घेणारे पहिले वैज्ञानिक, पहिले मनोवैज्ञानिक आणि पहिले शास्त्रज्ञ तथागत महाकारुणिक भगवान गौतम बुद्ध. या महाराष्ट्राची 400 वर्षापूर्वी शेतकऱ्यांची पहिली कर्जमाफी करणारे, महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांची 400 वर्षापूर्वी पहिली कर्जमाफी करणारे आणि विज्ञाननिष्ठ असणारे, 900 पुत्र कन्या होती, मग का कर्मे लागे पती, सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानले नाही बहुमता असे सांगणारे कुणबी समाजाचे संत जगद्गुरु तुकोबा. पैसे भेटले ना. अरे शिवबा, म्हणून अफजल खानाचं तर तू त्याला हरवलेलं आहेस, पण त्याचं प्रेत कुठे? अगं माते, मी तर त्याला हरवलेलं आहे आणि त्याचं प्रेत तिथंच पडू नये. अरे शिवबा, अरे जोपर्यंत तो जिवंत होता तोपर्यंत आपला तो शत्रू आहे. आज तू त्याला हरवलेला आहेस आणि त्याचे आपण मान सन्मान करायला पाहिजे. त्या प्रेताला इकडे घेऊन ये आणि रायगडाच्या पायथ्याशी ज्यांनी अफजल खानाच्या कबरेला मान्यता दिली कबर खोदण्याची, अशी राष्ट्रमाता जिजाऊ माझ्या शेतकऱ्याच्या शेताजवळून जाताना माझ्या शेतकऱ्याच्या पिकाच्या देठाला जरी हात लावला तरी तुमचे हात मी कलम करून केल्याशिवाय राहणार नाही असे सांगणारे रयतेचे राजे, लोकांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज. मी एवढा मोठा शिकलाय तरीही माझा एवढा मोठा अपमान होतो. मला माझ्या मित्राच्या लग्नामधून हाकलून दिलं जाते. माझ्या समाजाचं काय असेल, माझ्या समाजाचं काय असेल अशी सामाजिक कलाटणी ज्यांना मिळाली. आणि तुमच्यासाठी, या स्त्रियांसाठी, तुम्हाला शिक्षणाचा अधिकार नव्हता, पुरुषांना तर होता येते, इंग्रजांनी दिलं होतं ते, पण तुम्हाला शिक्षणाचा अधिकार नव्हता. असे तुम्हाला शिक्षणाचे अधिकार देणारे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, या देशामधील पहिली मुख्याध्यापिका, पहिली शिक्षिका, पहिली लेखिका, पहिली कवयित्री, पहिली साहित्यिक, आणि तुमच्यासाठी, तुम्हाला शिक्षण देण्यासाठी शेण आणि चिखलांचे गोळे आणि शिव्या शाप झेलणारी माझी जिजाऊ, माझी सावित्री आई फुले. आणि म्हणून मित्रांनो, असे महापुरुष, माझ्या दाढीला जेवढे केस आहे, माझ्या दाढीला जेवढे केस आहे तेवढे मी बहुजनांचे पोरं, तेवढे मी SC ST OBCचे पोरं मोठमोठे अधिकारी करीन. तेव्हाच मी आपली दाढी बनवीन आणि जोपर्यंत ते अधिकारी होणार नाही तोपर्यंत मी आपल्या पायामध्ये चप्पल घालणार नाही, अशी घनघोर प्रतिज्ञा घेणारे कर्मवीर भाऊराव पाटील. मला जर नाग, विषारी नाग, साप आणि या देशामधला जर ब्राह्मण एकाच वेळेस जर दिसला, मला विषारी नाग आणि ब्राह्मण जर एकाच वेळेस दिसला तर सर्वप्रथम मी ब्राह्मणाला ठेचीन, त्याच्यानंतर मी विषारी नागाला ठेचीन असे सांगणारे आपल्याला पेरियार, EV रामस्वामी पेरियार. आणि या सर्वांच्या स्वप्नांना न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता
ज्यांनी आपल्या पेनाच्या साह्याने या देशाला सर्वात मोठा ग्रंथ दिला, या जगामधली सर्वात मोठी लोकशाही स्थापन केली, असे भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आपल्या घरचं ताट विका, सरांनी आता सांगितलं, आपल्या घरचं ताट विका, आपल्या बायकोला एकच लुगडं घ्या, तुम्ही एकच धोतर वापरा, पण आपल्या पोरांना शाळा शिकवा. रात्री प्रबोधनाच्या माध्यमातून, रात्री कीर्तनाच्या माध्यमातून, दिवसा खराटा आणि गाडगा याच्या माध्यमातून तुम्हाला स्वच्छतेचा मंत्र देणारे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु, फक्त दुसरा वर्ग नापास असणारे संत गाडगे महाराज. अरे रिकामा कशाला फिरत, तुझं गावच नाही का तीर्थ. अरे रिकामा कशाला फिरत, तुझं गावच नाही का तीर्थ. असं ग्रामगीतेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उद्बोधन करणारे आणि आपल्या मुलांच्या संस्कारासाठी बारसा असो, लग्न असो, मरण असो, तोरण असो, मात्र कर्ज घेऊ नका, तुमची जेवढी ऐपत आहे तेवढंच करा, मात्र सावकाराचं कर्ज घेऊ नका, असं म्हणणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. आणि म्हणून मित्रांनो, आणि या सर्व महापुरुषांना इतिहासाच्या पानामधून बाहेर काढणारे, आम्हाला हे कळलं नव्हतं, संत माहित नव्हते, महापुरुष माहित नव्हते आम्हाला. या सर्वांना पेरियार पासून गाडगे महाराज पर्यंत, छत्रपती शिवाजी महाराजापासून ते महात्मा फुले पर्यंत या सर्वांना इतिहासाच्या पानामधून बाहेर काढणारे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ॲनिलेशन ऑफ कास्ट, जाती निर्मूलन ही एक पुस्तक दिवसातून डोळ्याला डोळा न लावता रात्रीतून 3दा वाचणारे आणि ते 3दा वाचल्यानंतर चिंतन आणि मनन करणारे आणि त्यावेळेस घनघोर प्रतिज्ञा घेणारे, मी आजपासून मी आपल्या घरी जाणार नाही, आई वडिलांना भेटणार नाही आणि जगामधल्या कोणत्याही बँकेत माझं खातं असणार नाही आणि मी याच्यानंतर कधीही लग्न करणार नाही. आणि बहुजनांना 4 वेळा सत्तेपर्यंत पोहोचवणारे आणि या देशामधले प्रधानमंत्र्यापर्यंत मी तुम्हाला पोहोचवीन असे स्वप्न पाहणारे साहेब मान्यवर कांशीरामजी. मित्रांनो, या सर्वांना मी नमन करतोय. आजचे अध्यक्ष महोदय कोण आहेत मला पण संपूर्ण विचारपीठ आणि माझे मित्र बसलेले आहेत, राखेड सर बसलेले आहेत, चव्हाण सर बसलेले आहेत, फार दर्दी आहेत ते महापुरुषांचे. आणि मित्रांनो, नात्या गोत्याची पर्वा न करता, नातलगांची पर्वा न करता महापुरुषांनी ज्यांनी डोक्यामध्ये घेतलेलं आहे, समजलं, आणि जातीचा विरोध पत्करून जे समाज कार्य करतात, तुम्हाला आम्हाला महापुरुष ओरडून सांगतात, निकसून सांगतात आणि संपूर्ण समाजाचा विरोध पत्करून असे काम करणारे आमचे ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष मारणे, आमचे मित्र सेलोकर सर, जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाले पाहिजेत. मित्रांनो, मी जास्त बोलणार नाही, बस तुमचे 5 मिनिटं घेतो आणि मी आपली रजा घेतो. केव्हा तरी बोलेन मी. माझे प्रतिनिधी, हे दुसरी वेळ आहे माझी या विहारामध्ये. आपण 1.5 महिन्याच्या अगोदर बसलो होतो, 10 लोक होते, चव्हाण सर होते, त्यांची टीम होती. मित्रांनो, एवढंच सांगू इच्छितो, मनुस्मृती त्या काळामध्ये होती, आज मनुस्मृती आलेली आहे, समजलं का? मनुस्मृती आलेली आहे एवढंच मी सांगतोय. आणि त्याच्यामध्ये त्या काळामध्ये जे 4 वर्ण होते, त्या 4 वर्णामध्ये आपल्या गळ्याला गाडगा आणि पाठीला फळा. जर तुम्ही जागृत झाले नाही तर ते आल्याशिवाय राहणार नाही. संविधान कोणाच्या बापाची बदलवण्याची ताकद आहे असं या गाफीलमध्ये राहू नका. संविधान बदललेलं आहे. IAS ऑफिसर परीक्षेमधून आता येत नाही, ते लॅटरल एंट्रीने येते, लॅटरल एंट्रीने येते. तुमचा पोरगा 10 वर्ष काय करतो, अभ्यास करतो, तरी तो पास होत नाही. पण मनोवादाचे लोक, ब्राह्मणाचे लोक पहिले सचिव बनते, पहिले IAS बनते.
मंत्र्याचा सचिव बनते, त्याच्यानंतर IAS काय भरते, फॉर्म भरते आणि फॉर्म भरल्यानंतर एका वर्षामध्येच तो पास होते. ही लॅटरल एंट्री 400 लोकांची झालेली आहे मित्रांनो. आणि म्हणून तुम्हाला सजग राहिलं पाहिजे. मला एवढंच म्हणायचं आहे, कुणी हल्ला करल, कुणी कल्ला करल, कुणी हल्ला करल, कुणी कल्ला करल, याची नाही मला खंत, याची नाही मला खंत. भीमराव जिंदाबाद म्हणल मी, जोवर आहे जिवंत. भीमराव जिंदाबाद म्हणल मी, जोवर आहे जिवंत. आज मराठी शाळा बंद होत आहेत म्हणून स्मृती नाही आली. तू शूद्रांना शिक्षण घेण्याचा अधिकार नाही, संपत्ती गोळा करण्याचा अधिकार नाही. 20 रुपयामध्ये नोकरी करा, पेन्शन बंद म्हणून स्मृती नाही आली. आता समजलं का? कुठं कुठं स्वप्न पाहता तुम्ही? आज आमचे पोरं मराठी शाळेमधून IAS होतात, MPSC होतात. कॉन्व्हेंटचा विद्यार्थी IAS होत नाही, मी लिहून देतो तुम्हाला. तो MPSC पास करू शकत नाही, मी लिहून देतो तुम्हाला. मात्र जो मराठी शाळेमधून शिकतो ना तुमचे आमचे पोरं, तो IAS होईल आणि काय होईल, तो MPSC होईल. मोठे मोठे अधिकारी झाल्याशिवाय राहणार नाही. आज आमचे पोरं शिकायला लागले. लेकर आमचे जेव्हा शिकू लागले, लेकर आमचे जेव्हा शिकू लागले, तेव्हा सरकार शाळा विकू लागले, तेव्हा सरकार शाळा विकू लागले. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, ज्यांनी केले सर्वांसाठी शिक्षण खुले. फुलांनी शाळा काढल्या, कर्मवीर भाऊरांनी शाळा काढल्या, पंजाबराव देशमुखांनी शाळा काढल्या, गाडगे महाराज दुसरा वर्ग नापास शाळा काढल्या, हॉस्टेल काढल्या. आमच्या महापुरुषांनी शाळा काढल्या आणि आम्ही ज्याला निवडून दिलं ते लोक काय करायला लागले, बंद करायला लागले. स्पर्धा परीक्षेमध्ये जेव्हा टिकू लागले, स्पर्धा परीक्षेमध्ये जेव्हा टिकू लागले, तेव्हा सरकारी शाळा, रिकामी जागा तुम्हाला भरायची आहे, तेव्हा सरकारी शाळा. लेकर आमचे जेव्हा शिकू लागले, तेव्हा सरकारी शाळा विकू लागले. म्हणून मित्रांनो, IAS आणि MPSC चे, IPS असेल, कलेक्टर असेल, CVO असेल, आमचं पोरगा आता व्हायला लागलं आणि सरकार आमच्या विरोधात काम करायला लागलं. कोणामुळे झालंय? लय बळ्याला माझ्या दुबळ्या पोरात, लय बळ्याला माझ्या दुबळ्या पोरात, बाबासाहेबांमुळं तुझ्यानं माझ्या घरात, बाबासाहेबांमुळं तुझ्यानं माझ्या घरात. गुर ओढणारा पोरगा आता साहेब झाला, गुर ओढणारा पोरगा आता साहेब झाला. 4 महिन्या अगोदर मित्रांनो परिश्रम करावा लागते. माझी मुलगी स्वतःची, समजलं, क्षितिज ज्ञानचंद जांभूळकर MPSC ट्रॅक केली, महाराष्ट्रातून 5वी आली, वर्ध्याला शिओ झाली, शिओ झाली. गुर ओढणारा पोरगा आता साहेब झाला, तहसीलीतला मोठा आता नायब झाला, तहसीलीतला मोठा आता नायब झाला. त्याच्या दरारासे सरकारी नोकरात. बाबासाहेबांच्या काळामध्ये बाबासाहेब खुर्चीवर बसायचे, साहेब होते, चपराशी त्यांना फाईल असं भिरकावून फेकायचं. अरे विंटाड होतो, विंटाड होतो. आज उलट झालं,
बाबासाहेबांपुढे त्याचा दरारा असे सरकारी नोकरात. दोन्ही हात वरती करा. बाबासाहेब तुझ्या न माझ्या घरात, बाबासाहेबांमुळे तुझ्या न माझ्या घरात, लई पड्याला माझ्या दुबळ्या पुरात, लई पड्याला माझ्या दुबळ्या पुरात. पण हे कोणामुळे? जोरात बोला. बाबासाहेबांमुळे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. बाबासाहेबांमुळे तुझ्या न माझ्या घरात, बाबासाहेबांमुळे तुझ्या न माझ्या घरात. सारं दिलं तुम्हाला बाबासाहेबांनी. काही आजचं ठेवलं नाही. शेलकर सर, राखडे सर, काही आजचं ठेवलं नाही. 4 लेकरं मेले रे. 4 लेकरं मेले बाबासाहेबांच्या तुमच्यासाठी. औषधी भेटली नाही म्हणून मरण पावले. कपडा भेटला नाही म्हणून मरण पावले. त्याच्या लेकराला अन्न नाही भेटला म्हणून माझ्या लेकराला भेटते, तुमच्या लेकराला भेटते. त्यांच्या पोराला औषधी भेटली नाही, तुमच्या पोराला भेटते, माझ्या पोराला भेटते. याची जाणीव असू द्या. आणि 14 एप्रिलला ही ब्राह्मणी व्यवस्था, मनुवादी व्यवस्था ही बदलल्याशिवाय आम्ही राहणार नाही अशी प्रतिज्ञा घ्यावी लागेल. सारं दिलं. गड्यात गाडग पाठीवर ओढगे डोईवर सेनाची पाठी, कपडाला लत्ता खायला भत्ता फजिती होती बाई मोठी. मग काय झालं? माझ्या भीमान माय सोन्यानं भरली ओटी, माझ्या भीमान माय सोन्यानं भरली ओटी, माझ्या भीमान माय सोन्यानं भरली ओटी. म्हणून बाबासाहेब, म्हणून रमा म्हणायची, बाबासाहेब तुम्ही खूप शिका, माझी चिंता करू नका, आपल्या पोरावराची चिंता करू नका. मी शेण्या वेचीन, गोवऱ्या वेचीन, तुमच्या पोरांना पोसीन आणि तुम्हाला पण पैसे पाठवीन मी, चिंता करू नका. म्हणून बाबासाहेब अमेरिकेला गेले, बॅरिस्टर झाले, इंग्लंडला गेले, बॅरिस्टर झाले. भीम माझा शिकला बाई इंग्लंडला लंडनला, भीम माझा शिकला बाई इंग्लंडला लंडनला. मैत्री केली युरोपियन गोरी संग, मैत्री केली युरोपियन गोरी संग. पण लगीन केलं बामनाच्या पोरी संग व माय, लगीन केलं बामनाच्या पोरी संग व माय, लगीन केलं बामनाच्या पोरी संग. मित्रांनो, संयोजकांनी मला 10 मिनिटं दिले, 20 मिनिटं घेतले. समक्ष मानतोय जेव्हा कधीतरी परत तुमची माझी भेट येईल, लक्षात आलं का? कारण मी कवी, लेखक, गायक, वादक, सामाजिक प्रबोधनकार, सारं गुण माझ्या मायबापाने मला देऊन दिलेले आहे. समजलं? नावही ज्ञानीवंत आहे, सारं गुण माझ्यामध्ये देऊन दिलं. माझी आई तर म्हणायची माझा पोरगा पैशाचं झाड आहे. एकेका गाण्यावर मला नागपूरला मी 14 एप्रिलचा प्रोग्राम केला होतोय, समजलं का? त्या गाण्यावर सर 6 डिसेंबरच्या गाण्यावर, एका गाण्यावर 8,000 रुपये बरसात पडली. म्हणून माझी आई म्हणे माझं पोरग पैशाचं झाड आहे. मी इथं थांबतो. मला चव्हाण सरांनी पत्रिका आणून दिली आणि आविष्कार मेश्रामांचे मित्र आहेत, तुमच्या ग्राम समितीचे ते अध्यक्ष आझाद समाज पार्टी कांशीराम. फक्त एकच पर्याय आहे तुमच्याकडे. सारे आमचे लोक विकलेले आहे, सारे नेते विकलेले आहे, त्या नेत्यांच्या बायका ब्राह्मण आहे. लक्षात आलं का? तुमचं आता कोणीच नाहीये. फक्त एकच राजा जर लोकसभेमध्ये बोलणारा असेल, तुमचा आमचा SC ST चा आवाज जर उठवणारा एकच खासदार असेल, तो खासदार म्हणजे चंद्रशेखर आझाद, ज्याला रावण म्हणतोय. त्याचं तुम्ही YouTube मध्ये व्हिडिओ पाहत असाल. UGC असो, OBC असो, SC असो, ST असो, नागपूरचं दीक्षाभूमीचा प्रश्न असो, महाबोधी विहाराचा प्रश्न असो, सर्वांचा प्रश्न उचलणारा जर कोणी असेल तर एकच खासदार आहे, चंद्रशेखर आझाद, जे
माननीय कांशीराम यांच्या तालमीमध्ये तयार झालेलं आहे असे आविष्कार मिश्रा आणि त्यांची जी टीम आहे, सरांची जी टीम आहे, हा विचार तुम्ही चालू ठेवा. तुम्ही मला या ठिकाणी बोलवलं, सरांचा मी आभार मानतोय, तुमचा आभार मानतोय, या टीमचं आभार मानतोय आणि माझं जे लांबलेलं भाषण आहे ते मी या ठिकाणी संपवतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, विजय असो. महात्मा ज्योतिराव फुल्यांचं, महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्धांचा. जय भीम. धन्यवाद सर.